अदिती, अगं तू कशी काय आलीस इथे? मला खूप टेन्शन आलं होतं इथे काय झालं असेल म्हणून आले मी. अगं पण अदिती, येण्याआधी फोन केला होता मी, पण तुझा मोबाईल स्विच ऑफ येत होता म्हणून यावं लागलं. अगं माझा फोनच बंद आहे. चालू झाला? असं कसं झालं? अदिती बेटा, अगं आम्हाला तरी कळवायचंस ना, अशी अचानक कशी निघून आलीस? मोठ्या बाई, मला खूप भीती वाटली, कारण इथे कोणाची काय मनस्थिती असेल काहीच समजत नव्हतं. आणि असा फोन येऊन गेल्यानंतर यावंच लागणार ना. फोन? कुणाचा फोन? कशासाठी? हॅलो. हॅलो आदिती, अगं ताई काकी बोलते. हा ताई काकी, बोला ना. कशी आहेस तू? अगं काल जे मुंबईला झालं ना ते सगळं समजलं आम्हाला. वाईट वाटलं ग. नाही, तुला मी जास्त काही विचारत नाही. तुला कशाला उगाच टेन्शन ना. सिद्धू तर खूप अस्वस्थ आहे ग. आमचे हे तर माझ्याशी बोलतच नाही. सिद्धू फोन बंद करून कुठेतरी निघून गेलाय. तू काळजी नको करूस हा, होईल सगळं नीट. चल ठेवते फोन. काय झालं? अगं तसं काहीच घडलं नव्हतं इथे, कोणाला काही कळलं नव्हतं. पण मग ताई काकी असं का म्हणाल्या? माझी बायको डेंजर आहे, ठरवलं तर काही करेल, काही सांगता येत नाही तिचं. अरे पण तू सकाळी लवकर उठून गोट्यात कशाला गेलास? अरे त्यामुळे तिला अजून संशय आला. काही नाही, नानी काल पचकली नसती ना तर संशय येण्याचा प्रश्नच नव्हता. अरे पण कालच आपण सगळं सांभाळून घेतलं होतं ना. हो, पण आप्पा सकाळपासून बळबई आणि तात्यांसमोर कुठे येतोय? तो बसलाय शेतात आणि बाळा विचारतोय आप्पाला काय झालं म्हणून. आता हे लपवणं खूप कठीण जात आहे. मोठे बाई, तुम्ही रडायला लागू नका. सकाळी पल्लू आणि अर्चना सुद्धा म्हणत होती की सिद्धू घरी आहे, पण मोठ्या बाईंच्या डोळ्यात पाणी का? सगळ्यात आधी नानीने चूक केली, त्या ते हातावरच. नानाला नक्की डाऊट आला असेल. म्हणजे घरात सगळ्यांना संशय आलाय वाटतं. बरं ते सगळं जाऊ दे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आदिती इकडे आली हे कोणाला कळायला नाही पाहिजे, कारण सगळ्यांना माहिती आदिती खोटं बोलणार नाही. कोण आहे? मी ताई काकी. अरे अरे बापू अक्का, बाहेर ये. अरे नको का नको, बाहेर ये. अरे तिला लपवायचं सोडून तू काय लपतोय? अरे तुझ्या ताई काकींनी जर मला पाहिलं ना तर माझं काही खरं नाही. अरे ऐक जरा, आदितीला जर बघितलं तर सगळं फिसकटेल. अरे पण तिने माझ्या चेहऱ्यावर ओळखलं तर मी काय करू? सर शांत हो. आदिती ये बाजूला, ते थांब. चाल, काय झालं? जा आणि दारुगड. असं काय करतो रे? अरे जा दारुगड, जा बिंदास जा. की तुला काय बोलणार नाही. जा जा, जा, जा. बघ. अरे उघड, काही नाही होत, उघड. काय ग? काय झालं? नाही नाही म्हणजे अगं अगं काय चाललंय इथे?
काही नाही. मग काय लपवताय तुम्ही? मोठ्या बाई घरात ग्रुप करताय का तुम्ही? काय रे सिद्धू? नाही नाही, तसं काही नाहीये. ते आम्ही नानी काकीला बघायला आलो होतो. तिचा हात भाजलाय ना, म्हणून आलो होतो. ते घटस्फोट लिहिलंय ते घालवलं? काय? घटस्फोट? कोणाचा? नाही नाही, ते असलं काही नाहीये. आणि माहितीच आहे ना सगळ्यांना, ही नानी काकी काय पण सांगत असते. तसं काही झालं नाहीये. नक्की काय चाललंय तुमचं? मुंबईहून आल्यापासून सगळे बदललायत तुम्ही. नाही ग, तसं नाही. तुम्ही तर बोलूच नका हो. कालपासून धड तोंड दाखवलं नाही की एकही शब्द बोलला नाही. मुंबईहून आल्यापासून मन उडालंय का नाही, तुमचं? मन- घटस्फोट हवाय का तुम्हाला? काय? अगं मला कशाला घसस्फोट? हे बघ, मला सुद्धा बोलता पण येत नाहीये. हो, मुंबईला पण यांना बोलता येत नव्हतं. हा, ऐकलं काय म्हणाली ती? नाही नाही, म्हणजे तुम्ही समजता तसं काही नाहीये. हो का? मग अदिती इथे काय करतेय? अदिती, ती कुठे आहे? ती नाही आली आहे. तिच्या परफ्यूमचा वास मी बरोबर ओळखते. जाऊ दे ना पल्लू, कशाला गोल गोल बोलायचंय? आम्ही आधी तिला पाहिलं, तू तिला खोलीत घेऊन आलेलं देखील पाहिलं आणि आत्ता सुद्धा पाहतोय. आता बोला. सांगतो, सगळं खरं सांगतो. पण एक आहे, रत्नाक्का, वयोज्जी आणि तात्या यांच्यापासून सगळं लपवून ठेवायचं. अरे झालंय काय असं? हे बघा, आज रात्री सगळी मुलं, रत्नाक्का, वयोज्जी आणि तात्या यांना बिझी ठेवायचं आणि तुम्ही सगळ्यांनी गच्चीत यायचं. तिकडे सगळं सांगतो काय झालं आणि काय नाही. ठीक आहे? अय्या, आपली आईस्क्रीम पार्टी. तात्या आणि मुलं? मी आज मुलांना सांगून आले, बयोबाई आणि तात्यांकडून गोष्ट ऐका म्हणून. त्यामुळे मुलांचं टेन्शन नाही. आणि आता तात्या आणि बयोबाईच गोष्ट सांगणार आहेत म्हटल्यावर ते पण तिथून हलणार नाही. आणि तालिबान? रत्नाका गेलेत भाऊजींसोबत आणि आल्या ना तरी त्या रात्री उशिरा येतील. बोला आता, काय झालं? अदिती, रडू नकोस ग. काय झालं ते सांग. घाबरू नको, बिंदास बोल. टेन्शन घेऊ नकोस, बोल. मी सांगतो, नीट ऐका. विषय खूप नाजूक आहे. तुमच्यापासून लपवून आम्हाला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. हा, आमचं लग्न वाचावं एवढाच आमचा हेतू होता. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि अशा गोष्टींमुळे आमचं लग्न तुटणं एवढीच इच्छा आहे. हा, पण एक महत्वाचं, आदिती जे काय सांगेल ते तात्या आणि बयाजीपर्यंत पोचलं नाही पाहिजे.
असं काय झालं की ज्यामुळे तुमचं लग्न मोडेल? अदिती, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मला गर्दीची खूप भीती वाटते. पण मला गर्दीची भीती का वाटते यामागे कारण आहे. माझे मॉम आणि डॅड, त्यांचं एकमेकांबरोबर अजिबात पटत नाही. मी आज तुम्हाला एका राजकन्याची गोष्ट सांगणार आहे. एक होती राजकन्या. राजा आणि राणीची अतिशय लाडात वाढलेली एकुलती एक मुलगी. राजा आणि राणीचं तिच्यावरती अतिशय प्रेम होतं. ती मागेल ती वस्तू तिला मिळायची. पण राजा राणीचं एकमेकांवरती अजिबात प्रेम नव्हतं. सारखे भांडत असायचे. त्यांचं भांडण सुरू झालं की ही एका कोपऱ्यामध्ये अशी घाबरून बसून राहायची. त्याच्यामुळे ती खूप शांत, हळवी अशी एकटी एकटी राहायला लागली. पण राजा राणीला हे लक्षात देखील यायचं नाही. त्यांचं भांडण सारखं चालू राहायचं. आणि आता राजकुमारीचं वय लग्नाचं झालं होतं. राजा राणीने तिच्यासाठी देश विदेशातल्या राजकुमारांचं स्वयंवर मांडलं. स्वयंवर म्हणजे काय तात्या? अरे स्वयंवर म्हणजे देश विदेशातले राजकुमार, देखणे, श्रीमंत, शूरवीर अशा लोकांना आमंत्रण देतात. आणि मग राजकन्या तिला आवडणाऱ्या राजकुमाराच्या गळ्यात माळ घालते. स्वयंवरासाठी देश विदेशातून असे सगळे शूरवीर, श्रीमंत, देखणे राजकुमार आलेले असतात. पण राजकन्या उदास. का? कारण तिला असा राजकुमार पाहिजे असतो की तिला आई वडिलांचं प्रेम मिळेल, तो तिची काळजी घेईल. आलेले राजकुमार आपापल्या परीने तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असतात. पण राजकन्या मान वर करून देखील बघत नाही, रडायला लागते. ती म्हणते मला आई वडील निवडायचं स्वातंत्र्य नव्हतं, पण माझा जोडीदार निवडायचं तर आहे. तो निर्णय माझा मी घेऊ शकते. असं म्हणून राजकुमारी राजमहाल सोडून निघून जाते. सगळेजण काळजी करतात, राजकन्या गेली कुठे, गेली कुठे. ही राजकन्या मात्र एकटीच तिच्या स्वप्नातला राजकुमार शोधत फिरत असते, स्वतःची ओळख लपवून. आणि एक दिवस तिला तिच्या मनासारखा साधा सरळ मार्गी पुरुष भेटतो, ज्यांनी घरापासून संपूर्ण गाव स्वतः मेहनत घेऊन बनवलेलं होतं. माणसं माणसं जोडून जोडून पूर्ण घर उभं केलेलं असतं. राजकन्या हे सगळं बघून खूप प्रभावित झाली. तिने त्याला विचारलं की हे तुम्हाला कोणी शिकवलं? तो म्हणतो की मी साधा शेतकरी. झाडं आणि निसर्ग यांनीच मला हे सगळं शिकवलेलं आहे. तेच आपलं खरं पहिलं कुटुंब. तो म्हणतो मी शेतकरी माणूस, झाडांनी आणि निसर्गाने मला जगायला शिकवलं. आपलं सगळ्यात पहिलं कुटुंब म्हणजे हा आपला निसर्ग. तो कधीच गोष्टी तोडायला सांगत नाही, जोडायला शिकवतो. आता झाडं बघा, म्हणजे हवेतला कार्बन डायऑक्साईड जो असतो ना ते घेतात आणि आपल्या जीवनाला आवश्यक असलेला ऑक्सिजन देतात. फळं, फुलं, पानं, लाकूड सगळं देतात. आणि अपेक्षा काय? काय नाही, फक्त आम्हाला जपा, तोडू नका. मी सुद्धा असाच जगतो. राजकुमारी त्याचं संभाषण ऐकून खुश होऊन जाते आणि एका साध्या शेतकरी मुलाबरोबर संसार थाटून संपूर्ण आयुष्य आनंदात घालवते. हा, गोष्टीचं तात्पर्य काय की नाती तोडणं किंवा इतर कुठलीही गोष्ट तोडणं हे सोपं असतं, जोडणं अतिशय कठीण असतं. तेव्हा नाती जोडायला शिका, तोडायला नाही. आपल्या कुटुंबाची तुम्ही तिसरी पिढी आहात. हाच विचार घेऊन तुम्ही पुढे जा. एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. झाडांप्रमाणे लोकांना आनंद देत राहा. निसर्गाचा म्हणजेच आपल्या कुटुंबाचा समतोल राखा. हे घर असंच हसत खेळत राहू द्या. घरातला प्रत्येक माणूस आनंदी राहील याची काळजी घ्या. काय?
हे बाळा, रडू नकोस ग. इतक्या दिवस तू माणसात असूनही एकटी होतीस. आता आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. आणि काहीही झालं ना तरी हे लग्न नाही मोडणार ग. पोरी, ह्या घरावर सुद्धा अनेक संकट आली, पण आम्ही एकत्र असल्यामुळे ह्या घराचा आनंद कधीही कमी झाला नाही. आणि हो, आम्ही सगळे देशमुख एकत्र आलो की जगात असं काहीच नाही की ज्यातून मार्गच निघू शकत नाही. हो ना, मी पण सिरियल मध्ये पाहिलेलं. हिरो आणि हिरोईनच्या प्रेमामध्ये इतके अडथळे येतात, पण खरं प्रेम असेल ना तर ते एकत्र येतातच. आणि आम्हाला माहितीये तुमचं प्रेम खरं आहे ना. हो आदिती, आणि मला पण जाऊबाई म्हणून तूच हवीयस. मला नाही वाटत इतर कुठल्या मुलीसोबत माझं इतकं छान पटेल. होणार होणार. देशमुखांच्या फॅमिली ट्री मध्ये तुझी एंट्री नक्की होणार. काल टेन्शन मध्ये 5 ग्लास दूध प्यायलो मी. अहो बापू, म्हणूनच पोट बिघडलं तुमचं. तुमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे म्हणून आज एकच ग्लास दूध पिणार, तेही आनंदानं. हो, तात्या आणि बळबाई यांना विश्वासात घेऊन खरं काय ते नंतर सांगू, पण आधी तुमचं लग्न निर्विघ्न पार पडू दे. मला या घरात माझ्या लेकाचा, सुनेचा, सुखाचा संसार बघायचा आहे. मी काहीही विसरेल, पण हे मी अजिबात विसरणार नाही की सिद्धू आणि अदितीचं लग्न मोडायला नको. नाहीतर असं करते ना, उद्याच परमनंट मार्करने हातावर लिहिते, सिद्धू अदिती लग्न. तुम्ही सगळे खूप गोड आहात आणि मी खूप लकी. तुमच्यासारखं हसत खेळत एकमेकांना सपोर्ट करणारं कुटुंब मला मिळतं. फॅमिली, आपली माणसं काय असतात हे तुमच्यामुळे नव्यानं कळतंय मला. हेच जर माझ्या मॉम डॅडला कळलं असतं तर कदाचित ही वेळ आलीच नसती. आपण असंच केलं तर? म्हणजे आदितीचे मॉम डॅड जर एकत्र आले तर तात्यांना काय सांगायची गरजच नाहीये. त्या दोघांचा डिवोर्स झाला नाहीये, अजूनही वेळ आपल्या हातात आहे. आपण त्या दोघांना एकत्र आणून त्यांच्यात प्रेम निर्माण केलं तर, त्यांचा निर्णय बदलला तर, आणि असं जर झालं तर कोणापासून काय लपवायची गरजच नाहीये. मग अदिती पण खुश आणि सगळे एकदम खुश. काय वाटतं तुम्हाला?